सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये 22 जुलै रोजीची घटना आहे. याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत, या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो, अ, असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपींनी ठेवली होती. या पूजेमध्ये 20 लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या पूजे-अर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते 20 लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता. अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण 309/25 हा फसवणूक व जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आणि या अंतर्गत सर्व चौकशी करता टेक्निकल एनालिसिस करून आपण याच्यामधले 2 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेम सिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेचा. दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे 20 लाख रुपये आहेत, हे 20 लाख रुपये देखील त्यांच्याकडून 20 लाख रुपयापैकी 19 लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकव्हर केलेले आहे. फिर्यादी व बंधू-बाबा यांची ओळख ही त्या मध्यस्थी मित्राकडून झाली होती. गेले 5-6 महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. त्या एनालिसिसमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. मोबाईलचे लोकेशन असतील, सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी. ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं. नंतर खरी घटना आपल्या समोर आणल्यानंतर ज्यांनी ॲक्चुअली हा जादूटोणा केला व जो पैसे घेऊन फरार झाला, हे असे 2 लोकं आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केले. दुसरा जो आहे तो ते 20 लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून, तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालवत. ते मी एकच सांगेल, की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी कायदा देखील आणलेला आहे. महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013. त्याच्यामुळे विनाकष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात. त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कोणी तुम्हाला ह्या गोष्टी जर सांगत असेल, की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो, 2 महिन्यात कुठल्याही पद्धतीने देत असेल, तर ते अशक्य असतं. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल, तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्यायची.